त्या संदर्भामध्ये भुसावळची स्थिती कशी राहणार? न्यायालयीन जिथं अपील दाखल झालेले आहे त्या नगर परिषदांच्या बाबतीत सुधारित निवडणूक कार्यक्रम जाहीर केलेला आहे आयोगाने, जिथं आपल्या भुसावळमध्ये 3 अपील दाखल झाले. त्यामुळे जे अपील दाखल झाले त्या अपिलांवरचा जो निकाल आहे तो न्यायालयाने 22/11/25 पर्यंत देणं आवश्यक होतं. आपल्याकडचे जे निकाल झाले ते 25 तारखेला झाले, 25 नोव्हेंबरला. त्यामुळे अशा ज्या वेगवेगळ्या नगरपालिका किंवा नगर परिषदा होत्या तिथे आयोगाने फक्त त्या संदर्भात ती जी जागा आहे, विशिष्ट जागा, त्या जागेच्या संदर्भातच आता नवीन निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केलेला आहे. जर अध्यक्षपदासाठी जर अपील दाखल झालं असतं तर आपल्याला पूर्ण निवडणूक कार्यक्रम हा नव्याने घ्यावा लागला असता. तथापि आपल्याकडे 3 जागांवर फक्त सदस्यपदासाठीची अपिलं दाखल झाली होती. त्या अपिलांचा निकाल 25 तारखेला लागलेला आहे. मग त्याला अधीन राहून आयोगाच्या निर्देशाप्रमाणे निवडणुकीचे टप्पे आता पुढील प्रमाणे असतील. जे जिल्हाधिकारी महोदय जळगाव हे आता 4 डिसेंबर रोजी नवीन कार्यक्रम जाहीर करतील. जे नामनिर्देशन पत्र यापूर्वीच दाखल झालेली आहेत त्याच्यावरच कार्यवाही होणे अपेक्षित आहे. नवीन नामनिर्देशन पत्रे स्वीकारली किंवा त्याच्यावर कार्यवाही होणे अपेक्षित नाही. नामनिर्देशन पत्रे जो मागे येण्याचा जो अंतिम दिवस आहे तो 10 डिसेंबर 2025 पर्यंत राहणार आहे. दुपारी 3 वाजेपर्यंत माघार घेता येईल या 3 जागांवरच्या उमेदवारांसाठी. जर माघारीनंतर 11 तारखेला दुसऱ्या दिवशी आम्ही चिन्ह वाटप करू. त्यानंतर मग साधारणतः 20 तारखेला सकाळी 7:30 ते संध्याकाळी 5:30 पर्यंत हे मतदान होईल. मतमोजणीचा व निकाल जाहीर करण्याचा दिनांक हा 21 डिसेंबर 2025 हा असेल. अशा तऱ्हेने 3 जागांसाठी नव्याने जी प्रक्रिया आहे ती राबवण्याचं आमचं नियोजन आता चालू आहे. कोणत्या वाटायला कार्यक्रम प्रभाग क्रमांक 4 जागा 4B म्हणजे 4B 5B आणि 11B ह्या ज्या 3 जागा आहेत तिथे अपील दाखल झाले असल्यामुळे तिथे आता माघारीपासूनची नव्याने प्रक्रिया आम्ही सुरू करतो.